आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर रस्त्यात झालेलं आहे, काय काम चालू झालं नाही आणि आज काहीतरी कमिशन यायचं आहे म्हणून थांबले, अशी बातमी माझ्या नावावर आलेली आहे. 800 इकडे तिकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूम प्रकल्प, याची सुद्धा काहीतरी टेंडर झालं आहे, अजून काढून दिलं नाही. मॅडम तुम्हाला 4 वेळा मी फोन सांगितलं नाही, पण कुठे काय काम चालू झालं नाही, हे पद्धत बरोबर नाही ना. हे ताबड तुम्ही ना 4 दिवसाच्या 8 दिवसात काम चालू झालं पाहिजे, नाही तर 800 बदला. तो ग्रामविकास आहे, तो काय तुझ्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच घालायचं बरोबर नाही ना. हे लोक टीका करतायत, वर्तमानामध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमध्ये नावाला आरोप होत आहेत का ना संबंध, ना आमचा संबंध ना काय वाढलं. तर तुम्ही सडक हसू नका पाण्याकडे आलाय म्हणून. तर माझं म्हणणं काय की ही कामं पैसे मंजूर आहेत, शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामच होत नाही. काय होते, अनेक वेळा सांगून सुद्धा ज्या वेळा अशा लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होतं त्यावेळा शेवटी या भाषेत त्यांना बोलावं लागतं. आता मी काय वाईट काय बोललेलो नाही, मी फक्त म्हणालो की तुम्हाला आयुक्त होण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यामध्ये, तुम्ही लक्ष काय देत नाही फोन केल्यानंतर सुद्धा. आज मोठी बातमी एका दैनिकात आलेली आहे, त्यावेळी आपली किती बदनामी होती. मी पालकमंत्री होऊन 2 महिने 7 दिवस झालेले आहेत. या 2 महिने 7 दिवसात काय काय केलेलं आहे मी सांगितलेलं आहे. आता ह्यामध्ये 100 कोटीचं रस्त्याचं टेंडर निघून किती दिवस झाले, ती वर्क ऑर्डर देण्यामध्ये पासून किती दिवस, म्हणजे दिवाळीच्या आधीपासून चाललेलं आहे. तरीसुद्धा प्रशासक म्हणून त्यांचं जबाबदारी आहे ना, त्यानंतर ती दिली जात नाही. आणि आज तर सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघतात म्हणून आज पेपर आलं. ते असं हे बरोबर नाही ना, बदनामी होणारी आणि मंत्र्याची बदनामी हे बरोबर नाही, म्हणून आम्हाला बोलावं लागलं. टक्केवारीचा आरोप